नमस्कार मित्रांनो, आज आपला 1989 आणि 90 या SSC बॅचचा हा तिसरा स्नेहमेळावा आहे। या मेळाव्यासाठी मुंबई, पुणे, सातारा, कराड ते चिपळूण या आसपासच्या गावातून सर्व विद्यार्थी, सर्व माझे वर्गमित्र जमलेले आहेत। तर हा कार्यक्रम, पुढचा कार्यक्रम कसा होतो तो आपण बघू शकता। तर चला तर पुढच्या वेळी बघूया। धन्यवाद। या सुंदर अशा भेटीचं आयोजन ज्या वर्गमित्रांनी केलं त्या सर्व वर्गमित्रांचं हार्दिक आभार आणि अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा। कसे आहात सर्वजण? तुमच्या सगळ्यांचं शाळा स्कूल शाहूवाडीच्या पटांगणामध्ये आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। आणि सगळ्यांनी सगळ्यांच्यासाठी टाळ्यांच्या गजर सगळ्यांचं अभिनंदन करूया। आपण इथे जमलेलो आहोत, आपलं हे तिसरं गेट टुगेदर आहे। हे तिसरं गेट टुगेदर आहे आणि ज्यांचं पहिलं गेट टुगेदर आहे त्या सगळ्यांनी मिळून परत अभिनंदन करूया। आपण हा आपला प्रवास चालू केलेला आहे 3 वर्षापूर्वी आणि हा आपला प्रवास आहे, कधीही न संपणारा प्रवास आहे। हा आपण भेटणार आहोत प्रत्येक वर्षी आणि जोपर्यंत आपले जीवात जीव आहे, जोपर्यंत आपले मित्र आहेत, तोपर्यंत आपण सगळेजण भेटणार आहोत। कोणत्याही कार्यक्रमाला समजा कोणी गैरहजर आहे, कोणाचा पर्सनल प्रॉब्लेम असू शकते किंवा अजून काही असू शकते, पण 365 दिवसापैकी एक दिवस आपल्या मित्र आणि मैत्रिणींसाठी द्यायचा आहे। जास्त करून त्या आता जो नेक्स्ट कार्यक्रम करणार आहे, आपण ज्यावेळेला समारोप घेईल त्यावेळेला तारीख ठरल। गेल्या वर्षीची तारीख आपण यावर्षी तारीख ठरली होती, पण आपल्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ही तारीख थोडीशी वेगळी घेतली होती। आणि आजची जी ही उपस्थिती आहे खूप चांगली उपस्थिती आहे आणि ते जमलात आपण आणि ह्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत। आणि इथून आपल्याला आपले प्रस्थान आंब्याला होणार आहे, तिथं ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे। सगळ्यांना कोऑपरेट करायचं आहे। आपण आज मस्त एन्जॉय करायचं आहे। सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, स्वीकार या अभिवादना, स्वीकार या अभिवादना, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे, तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु आमुच्याने जीवना, प्रभु आमुच्याने जीवना, सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका शिवसुंदरा। बोलो भारत माता की जय।
स्टेजवरती या, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करू. आपले मित्र ज्यांनी कार्यक्रमासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत, शिवाय त्यांच्याकडे कागद इतकी बघितली की असं वाटतं की तिथे काय काय किती दिवस चाललंय काय माहिती नाही. मला वाटतं योग्य तो कागद घ्या, नाहीतर शेवटचा पहिल्यांदा येईल बघा. अशा उंच दीपावरून आजच्या या गेट टुगेदर अर्थात 16 आठवणीच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी श्री रंगरावडोटी राणा तरंदशी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करू इच्छितो. आज येथे श्री शाहूस्कूल शाहूवाडी 1990 ची 10वीचे बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आपण जमलो आहोत. 35 वर्षानंतर आपण येथे आहोत. त्या आनंदाचा सोहळा नक्कीच आपल्याला प्रेरणा देईल. म्हणतात ना, अशी पाखरे येती आणि स्फूर्ती ठेवून जाती, अशी पाखरे येती आणि स्फूर्ती ठेवून जाती. 2 दिवसाची रंगत संगत 2 दिवसाची नाती, 2 दिवसाची रंगत संगत 2 दिवसाची नाती. खरोखरच आज मन आनंदाने भरून येते. ते दिवस, त्या आठवणी, तो ज्वाळा, एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांना सहाय्य करणारी म्हणे सगळ्यांची मैफिल आज या ठिकाणी भरलेली आहे. त्याचा आनंद काय आवरत आहे. आजच्या धावपळीच्या युगात कुटुंब, जबाबदारी, मुले बाळे, त्यांचे शिक्षण या सर्वांसाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय. पण त्यातूनही थोडा वेळ काढून या आठवणीच्या सोहळ्याला आल्याने नक्कीच याचा आनंद आपल्याला ऊर्जा देणारा ठरेल असे मला वाटते. म्हणतात ना, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गाणे गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे. पण त्याचबरोबर आठवणीच्या हेंदोळ्यावर सुद्धा आपण झुललो तर ह्या वेगळेपणाला प्रसन्न करते. आपण म्हणतो गेले दिवस राहिल्याच्या आठवणी आजही आठवतो. माझी शाळा, माझा वर्ग, माझे मित्र, गमती जमती, मौज मजा, त्यावेळेचा अभ्यास, त्यावेळेचं स्मरण. आज ही 35 वर्षांनी ही एक सर्वांसाठी कौतुकाची बाब आहे. तुमचा आमचा जिव्हाळा जपणे या कार्यक्रमातून साध्य होईल. आज आपण मनोभावे एकत्र आलो आहोत. आपले आचार विचार जोडे, त्याचबरोबर आपुलकी, यामुळे आजचा गेट टुगेदर सर्वांच्याच आठवणीत राहील. आजचा दिवस नक्कीच सर्वांचा अविस्मरणीय राहील. या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आपण एकत्र वावरलेलो, सर्वांनाच आपलेसे वाटणारे सर्वजण आपुलकीचा सोहळा या धावपळीच्या युगातही आपल्याला प्रेरणा देणारा व आनंद समाधान देईल. आज सर्वजण काही जवळून व लांबून आलेल्या आपल्या वर्गमैत्रिणी सुद्धा सहभागी झाल्या. यातूनच आपले एकतेचे व विश्वासाचे दर्शन या ठिकाणी घडते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपण 10वीच्या वर्गात आहोत. हीच भावना ठेवून सर्वांनी आपण आपले मनोगत व आपला जुना किस्सा एखादा त्यावेळेचा ते सांगावा इथं येऊ अशी मी प्रत्येकाला विनंती करतो. आजच्या या आठवणीचा सोहळा या कार्यक्रमात आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल सर्वांचे तुमचे स्वागत करतो आणि माझी प्रास्ताविक संपवतो. जय जय महाराज. आपण इथं सर्वजण जमलो आहोत. आपण भावपूर्ण श्रद्धांजली घ्यायची आहे. आपले सर्वांचे जीवाभावाचे मित्र आज आपल्यातून निघून गेले. एखादा राहिला असेल तर सांगा. आपला वर्गमित्र संजय पंडित पाटील आरोड हा आपल्यातून
निघून गेलाय. त्यानंतर आरुज आहे. त्यानंतर विश्वास कुंभार हा सकट आरुळचाच आहे, हा फौज मध्ये होता. त्यानंतर शिवाजी गणपत पाटील हा पण आरुळचाच आहे. 4 नंबर आहे प्रकाश खोत कडेवाडी, हा सकट 2 वर्षापूर्वी आपल्यातून गेलेला आहे. त्यानंतर महादेव श्रीपती खोत हा पण कडेवाडीचाच आहे. त्यानंतर कैलास पाटील हा शिराळ्याचा आहे. त्यानंतर संभाजी पारळे हा सशेगावचा आहे. त्यानंतर दिलीप गणपती पाटील हा पण सशेगावचा आहे. त्यानंतर श्रीरंग देसाई हा परुंदरेचा आहे. त्यानंतर दादासाहेब शामराव पाटील हा शिराळ्याचा आहे, विष्णूचा मित्र, डीएसपी. त्यानंतर पंडित बांद्रे हा कोळगावचा आहे. त्यानंतर शिवाजी गुरव हा पण कोळगावचा आहे. तुकाराम राबाळे हा बहिरेवाडीचा आहे. यानंतर पांडुरंग ठाकूरजी कांबळे हा सशेगावचा आहे. यानंतर जालिंदर सूर्यवंशी हा बहिरेवाडीचा आहे. लक्ष्मी खोत ही पण बहिरेवाडीची आहे. आणि शिवाजी गणपती खोत हा पण बहिरेवाडीचा आहे. जवळजवळ 17 आपले मित्र आपल्याला सोडून आज स्वर्गवासी झाले. त्या सर्वांना पण एक श्रद्धांजली व्हायची. त्याचबरोबर आपले गुरुवर्य शिक्षक जेवढी नावं माहिती आहेत तेवढ्यांची नाव घेतो. 1 नंबर आहे पोळ सर, हे सुद्धा आपल्यातून निघून गेले. त्यानंतर जामदाडे सर हे पण आपल्यातून निघून गेले. त्यानंतर पुढचे सर हे सुद्धा आपल्यातून गेले. त्यानंतर भलके सर हे सुद्धा गेले. हे 4 शिक्षक आपल्यातून आपल्याला शिकवायला होते ते गेलेले आहेत. यानंतर आपले मित्र आनंदा देवाडे यांचे बंधू लक्ष्मण देवाडे त्यांचं आकस्मिक निधन झालं 4 महिन्यापूर्वी. त्यांचे ते लहान बंधू होते, ते मुंबईला सर्व्हिसला होते, ते सुद्धा आपल्यातून आज निघून गेले. आपले मित्र किसन जांभळे यांचे वडील दगडू कृष्णा जांभळे ते सुद्धा 4 महिन्यापूर्वी आपले जग सोडून गेले. त्यानंतर रामचंद्र भोसले यांची आई आपूबाई भोसले ती सुद्धा 4 महिन्यापूर्वी ते जगातून निरोप घेतला आहे. त्यानंतर आपले गेट टुगेदरचे जे आपले फाउंडेशन मेंबर प्रकाश पाटील सावेकर यांना सकट आज एक मोठा धक्का बसलाय. त्यांची पत्नी 6 महिन्यापूर्वी सुनीता प्रकाश पाटील अचानकच हृदयविकाराचा झटका येईल त्यांचंही निधन झालं. त्यांच्या सकट दुःखात आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. त्यानंतर आपले मित्र पांडुरंग चौगले यांची आई पार्वती चौगले यांच्या सकट या ठिकाणी निधन झालेले आहे. त्यानंतर आपल्या मैत्रिणी कोळगावची मुजुला कोळगावकर यांचे मिस्टर संत शेवियर काळे यांचं सकट त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं. हे सकट आज आपल्यात नाही. त्यानंतर छाया पाटील यांचे मिस्टर महेंद्र मोहनराव देवी पन्हाळा हे सकट आज आपले जग सोडून गेलेले आहे. त्यानंतर रेखाचे मिस्टर प्रकाश आबा पाटील कोपार्डेकर एक सुविधा मेजर म्हणून त्यांनी आपली सेवा केली आणि ते पण अचानक आपल्यातून निघून गेले. त्या सर्वांसाठी आपण एक श्रद्धांजली व्हायचं आहे. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आपल्या चित्रगावचे एक माजी एक सैनिक आपल्या शिमेवर शहीद झाला, त्याचं नाव आहे सुनील गुजर. त्याचंही पार्थिव 2 महिन्यापूर्वी आपल्या तालुक्यात मोठ्या मिरवणुकीत त्याचं हे केलं. त्याचबरोबर आपल्या काश्मीर आणि पाकिस्तान या बाउंड्रीवर आपण जी लढाई चालू आहे तिथे आपले हजारो सैनिक मृत्युमुखी पडले आणि त्या सैनिकात आपण आज त्या सैनिकाच्या मुळे आपण विकास व्यवस्थित हे करतोय. त्या सैनिकांना सगळं आपण श्रद्धांजली द्यायची आहे. 2 मिनिटं आपण हाय जागेवर उभा राहूया.
आपण 10वीच्या वर्गामध्ये बसलेला अ ब क नाही, मला वाटते अ आणि बच होत्या. 8वीला क होत्या, 8वी 9वीला, आणि 10वीला अ आणि ब होत्या. तर जेवढे व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रुपवरती नाव आहेत तेवढी घेतलेली आहेत. कोणाचं नाव नाही आहे ना त्यांनी नंतर सांगावं. ओके. माने उठून द्या की जरा हादरी उठून द्या की. रंगाव ढोके. यस सर. राजू कांबळे. यस सर. यस मॅडम. यशवंत कांबळे. बबन कांबळे. शाहका. पांडुरंग साई. पोपट शंकर पारे. वसंत पारे. विजय पाटील. गौतम शामराव कांबळे. तानाजी आनंद यादव. यशवंत पारे. संभाजी दिंडे. संभाजी दिंडे. ज्ञानदेव सोने. उत्तम साळुंके. विष्णू खोर. प्रकाश देसाई. प्रताप पाटील. राजाराम केशव कांबळे. राजेश सोरगे. राजेश्री कदम. रामचंद्र पाटील. रेखा पाटील. कदम. पहिलं पाटील होतं ना. रेखा कदम. संजय खडके. शामराव पाटील. वर्गाच्या बाहेर काढलाय. तानाजी खोत. वर्गाच्या बाहेर काढलाय. तानाजी पाटील. कंदुशी. तात्यासाहेब पाटील. गुड. उज्ज्वला कोरगावकर. विद्या कांबळे. विकास पाटील. विष्णू पाटील. भुंगा पाटील. भुंगा उर्फ राहुल. विजय बारमल. अभिषेक गिरी. कोण आहे आनंदा देवारडे. कॉर्पोरेट लेवल. आनंदा पाटील. आनंदा वी. अशोक पाटील. अशोक मांडवकर. बाबासाहेब पाटील. बाबासाहेब लोकरे. बाबुराव साठे. छाया दळवी. गुड. DM कांबळे. दादासाहेब पाटील. दीपक खोमडे. हैबती चव्हाण. कमल पाटील. प्रकाश खोल. किरण पाटील. किसन जांभळे. किशोर सुतार. नंदा कांबळे. नसीम सय्यद.
पांडुरंग पाटील, शिराळे, प्रकाश पवार, विमल पाटील, मानकू सुतार, विलास बापू कांबळे, आता माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे वर्ग शिक्षक आहे की आपण काय करतोय तर कार्यक्रम चालू झाला आणि बरोबर सांगायचं चालू झालं की आपण काय करतोय थोडे तिकडे जातोय, त्यामुळं कार्यक्रमाची रूपरेषा बिघडते आणि आपलं मन विचलित होतं. काही लोक तिकडे गेल्यामुळे राहणाऱ्यांचं पण मन विचलित होतं. यावर्षी मागच्या 2 वर्षापेक्षा चांगल्या पद्धतीनं आपण कार्यक्रम म्हणजे करत आहे, पण शक्यतो आपण जागा सोडून याची माझी आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही परमेश्वराच्या आराधनाने केली जाते. त्याचप्रमाणे आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया पांडुरंगाच्या आशीर्वादाने. गीताचे बोल आहेत, आबिर गुलाल उधळीन रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. घेऊन येत आहेत एबेर पाटील. सर्वांना नमस्कार. कार्यक्रमाची जे नियोजन होणार आता आपले मनोगत आणि त्यांचा सत्कार लागला सिद्ध होणार. एकाने प्रकाश गणपती पाटील सावेकर. प्रकाश गणपती पाटील, आनंदा देवाडकर हे करत आहेत. आनंदा देवाडकरच्या तर्फे प्रकाशनाचा सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. प्रकाश गणपती पाटील सावे. मी सध्या वाहतूक नियंत्रक पदावर काम करत आहे. विष्णू पाटील त्यांचा सत्कार प्रकाश पाटील हे करत आहेत. मी विष्णू साधू पाटील. सगळे तुम्ही लोक मला विष्ण्या म्हणून बोलवायचे. मला माहितच असेल विष्णू मला मी हातच मारली नाही, मला सगळे विष्ण्याच म्हणायचे. मी दहावीनंतर 12वी केली. 12वी नंतर मुंबई केली थोडे दिवस. त्याच्यानंतर परत गावी सेटल झालो. परत 2014 परत मुंबईमध्ये सेटल आहे. मी डायनामिक्स रियालिटी मध्ये सिक्युरिटी सुपरवायझर म्हणजे सिनियर सिक्युरिटी सुपरवायझर या पदावरती कार्यरत आहे मुंबईला. आणि मला याच ठिकाणी वास्तव्य आहे. मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा माझा MA झालेला आहे आणि तो HDFC बँकेमध्ये सर्व्हिसला आहे. आणि दुसरा माझा ग्रॅज्युएशन झालेला आहे आणि तो आता MPSC करतोय. मित्र विद्यार्थी म्हणजे तुमच्यानंतर ज्यावेळी मी शाळेतून गेलो त्याच्यानंतर मी एक समाजामध्ये टाकाऊ माणूस म्हणून फेमस झालो होतो. कारण मी पूर्ण दारूच्या आहारी गेलो होतो. सकाळी उठल्यापासून दारू, संध्याकाळी झोपेपर्यंत दारू. माझं लग्न 99 ला झालं आणि माझ्या आयुष्यात थोडा म्हणजे फरक पडला. म्हणजे फरक असा, दारूवरती माझं नियंत्रण राहिलंच नाही.
समाजामध्ये पण मला किंमतच कधी मिळाली नाही. कारण मी खूप दारू प्यायलो. पण दारूच्या आहारी एवढा गेलो कुठेही पडायचं. माझ्या बायकोनी मला खूप उचलून आणायचं. म्हणजे मला आज शरम वाटत नाही. मी अभिमानाने याच्यासाठी सांगतोय की मी आज म्हणजे लोक म्हणतात की वाया गेलेला माणूस कधी सुधरत नाही, पण वाया गेलेला माणूस का सुधरू शकतो त्याचं उत्तम उदाहरण जर असेल तर हा विष्णू पाटील. आपल्या विजय पाटील यांचे चॅनल आहे युट्यूबचं आणि तो प्रोफेशनल शूटिंग करतोय. तर त्याला करू द्या, त्याचं काम त्याला सांगते की करू द्या. धोनीराम पाटील प्रदूषित यांचा सत्कार विष्णू पाटील सर्वांनी टाळ्या वाजवले. रुद्राम पाटील धन्यवाद. दोघांचे धन्यवाद. रुद्राम पाटील आवडीच आहे. ओके धन्यवाद. मावस बाबाचा सत्कार मावस बाबांचे असते. सख्खे मावस बाबांचे सख्खे मावस बाबा धन्यवाद धन्यवाद. यशवंत माझी कांबळे यांचा सत्कार होईल. हॅलो टाळ्या वाजवा टाळ्या. विषय असा आहे की आपण 50 पार केलेली अजून सेंचुरी झाली आपली. जीवनामध्ये दोस्ता ही शिदोरी आपली आणि वर्तमान मध्ये सद्यस्थिती आणि आपण भविष्यासाठी जगतोय. पण शक्यतो जर आपल्याला जीवनामध्ये आनंदच घ्यायचा असेल तर सर्वसाधारण जगताना वर्तमान मध्येच जगावं. म्हणजे आपल्याला सकाळी सुभेदार पाहिजे ना. सुभेदार दादा सर सुभेदार आपल्या ग्रुपचे मला वाटतं पहिले सुभेदार म्हणून तिने रिटायरमेंट घेतली दादासाहेब पाटील सराळकर पहलवान दादासाहेब पाटील आणि दोघं पण आज सत्काराला हजर झालेले. एक मिनिट या ठिकाणी सत्कार होतोय. वंदना पावडे जाऊ यशवंत नाव मोठं झालं पाहिजे. नवरा मोठा आहे. 10,000ची साडी 5,000चा पदर. काय चौकात चौकात 10,000ची साडी 5,000चा पदर. नगर ठेवून ओके ठीक आहे. ऐकती चव्हाण हे पण शिराळचेच आहेत. योगायोग त्यांची शाळा खडा ना दोघांचं एक धन्यवाद. आमच्या कंपनीचे रामचंद्र पाटील यांचा सत्कार ऐकती चव्हाण हे करते. बुके द्या बुके द्या. मनोगत बोल. माझं नाव रामचंद्र नारायण पाटील. मी मला 2 मुले आहेत. मी सगळ्या समाजाची व्यवस्थित मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. प्रवचनी गोंधळच्या महाराजांचे प्रवचन म्हणून आहे. त्या महाराजांनी 200 कोटी जप पूर्ण केले त्यांच्या मुखातून आलेली ती वाणी आहे. तर तुमच्यासाठी मी प्रेझेंट म्हणून आणलेली वर्गमित्राची भेट म्हणून तुम्ही ते कायम स्वरूपी 365 दिवसाचं 365 अध्याय आहे. तर 365 मिनिट सुद्धा वाचायला लागत आहे. ते वाचा. तुम्हाला योग्य वाटलं नामस्मरणाबद्दल दुसरं काही नाही. ते वाचा. तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला समजतं त्याच्यानंतर मला अभिप्राय सांगा की काय आहे. म्हणजे घेऊन जावा. माझी पुन्हा नाही मिळालं म्हणजे माझी एक प्रेझेंट म्हणजे वर्गमित्राची भेट म्हणून ठेवा आणि वाचा. ठीक धन्यवाद. योगापर्यंत सत्कार रामचंद्र पाटील करतायत. शिवाजी भोगावकर ते आपले चांगले ऍक्टर आहेत. आता थोड्या वेळात त्यांचे शिवाजी भोगावकर हे चांगले ऍक्टर आहेत. सुंदर गाणी म्हणतात. त्यांची 2 गाणी ते होणार आहेत यावेळेला. माझे नाव शिवाजी भोगावकर भैरेवाडी नावेची. तसा आंबाडकर ओळखतात पण माझं ओरिजिनल नाव पिकवी आहे. आता बोलू दे त्याला. बोलण्यासाठी आपल्यामध्ये भुंगापाटा यांचा सत्कार गौतम कांबळे करते.
मित्र क्लासमेट आणि साधू. शाबास शाबास शाबास. साडू आम्हाला एक मित्र केडी जमले, किसन जमले, आमच्या या ठिकाणी सत्कार होत आहे. पुढे या. आपल्या शाळेचे हुशार विद्यार्थी या इकडे पुढे. 10वी मध्ये एसएससी बोर्डामध्ये मुगा पुढे मुगा. आलेले. इकडे इकडे मुगा तर पुढे. बाबासाहेब प्रत्येकाने असे आपली शरीर संस्थाचा 1 नंबर लोकरे, 2 नंबर तानाजी पवार आणि 3 नंबर नाथासाहेब पाटील पैलवान. तिकडे बघ. नमस्कार, मी उत्तम चंद्र साळुंखे. पाचवीपासून मी मुंबईला राहतो आणि सध्या मध्ये माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. बाहेर या ठिकाणी राहतो. धन्यवाद. उत्तम साळुंखेबद्दल सांगायचं झालं, शेतकरी आणि बैलगाडा शौकीन. काल मलकापूरमध्ये झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये 1 नंबर बैलगाडा शर्यतीपासून 35 ते 36 बैलगाड्या होत्या. लास्ट पर्यंत त्याला आनंद घेतला. त्याचं खूप खूप धन्यवाद. तिकडे बघा तिकडे बघा. उत्तम तिकडे बघा. मालकू सुतार यांचा सत्कार उत्तम साळुंखे उकलकर हे करते. सत्कार करत आहेत आमचे बेंच मित्र संजय खडके. यानंतर संजय मगदूम सरजोशी यांचा सत्कार विलास कांबळे कोळगावकर हे करत आहेत. मुलांचं फक्त सेक्रेटरी म्हणून मागील वर्गाला एकमेव आपला वर्ग असा केला कमल चव्हाण यांना आम्ही सेक्रेटरी केलं. कुठे जाणार काय कुठे पाठवायचं पाणी मला लोक येत नाही. तिकडे अगर आपको मेरा वीडियो पसंद आया हो तो सबसे पहले चैनल को सब्सक्राइब करें, लाइक और कमेंट करना न भूलें। धन्यवाद।